नमस्कार. काल वैयक्तिक कारणामुळे कोणतीही बातमी आपण करू शकलो नाही, त्याबद्दल धरणांच्या अपडेट नियमित पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांची प्रथम माफी मागतो व 5 धरणांचे अपडेट आपण पाहूया. तर भाटघर धरणावर आत्ताच्या 29 तारखेच्या सकाळच्या अहवालानुसार 6 वाजताच्या भाटघर धरणावर 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरणाची टक्केवारी 86.92% झालेली आहे. तर नीरा देवघर धरणावर 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नीरा देवघर धरण 94.2% भरले आहे. वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण 100% भरलेले आहे. तसेच गुंजवणी धरणावर 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 86.11% धरण भरले आहे. या 4 धरणांवर 1.589 TMC पाणीसाठा गेल्या 24 तासात वाढला असून या 4ही धरणात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा हा 44.041 TMC झाला असून या 4 धरणांची टक्केवारी 91.13% आहे. या 4 धरणांची गेल्या वर्षीची टक्केवारी ही 91.31 होती. म्हणजे या वर्षीची टक्केवारी ही 91.13 म्हणजे जवळपास सारखी आहे. तर उजनी धरणाची अपडेट आता आपण पाहूया. उजनी धरणाची टक्केवारी ही 99.78 असून उजनीत येणारी आवक ही कालपेक्षा कमी झालेली आहे. निश्चितच 33,808 क्युसेक्सने सध्या आवक येत आहे. मात्र नदीपात्रामध्ये जो सोडण्यात आलेला विसर्ग आहे तो 60,000 क्युसेक्स असून पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेक्स असा एकूण 61,600 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रामध्ये सध्या सोडला जात आहे. तसेच सिनामाडा योजनेतून 280 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 90 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, मेन कॅनल 2,500 क्युसेक्स असा एकूण विसर्ग सुरू आहे. अशाच पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब व बातमीसाठी निश्चितपणे एक लाईक करायला विसरू नका.